नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महा टेस्ट सिरीज ऑनलाईन अकॅडमीमध्ये आपलं स्वागत करतो। तर मित्रांनो, आपली असणारी ॲम्बिशियस करिअर अकॅडमी तासगाव, या तासगावमधूनच आपल्या असणाऱ्या रेग्युलर राज्यसेवा बॅचसाठी 50 प्रश्नांची करंटची टेस्ट आपण ॲप्लिकेशनवरती दिलेली होती लॉकडाऊनमुळे। ठीक आहे, जोपर्यंत शासनाचं आदेश आहेत लॉकडाऊनचे तोपर्यंत आपलं हा सगळा प्रोग्राम चालू राहणार आहे रेग्युलर बॅचसाठी। आता राज्यसेवा आणि कंबाईनची रेग्युलर जी बॅच आहे त्यांच्यासाठी ही करंटची टेस्ट सिरीज आपण सुरू केलेली आहे। तुम्ही टेस्ट सोडवलेली पण आहे, पण याचा फायदा जे आपले असणारे महाराष्ट्रभर यूट्यूब चॅनलचे विद्यार्थी आहेत, आपलं ॲप्लिकेशन डाउनलोड केलेले विद्यार्थी आहेत, इंस्टाग्राम जॉईन केलेले विद्यार्थी आहेत आणि टेलिग्राम जॉईन केलेले, हे जे सगळं आहे ते फक्त आपल्या एकाच नावाने आहे, महा टेस्ट सिरीज। मग टेलिग्राम असेल, यूट्यूब असेल, ॲप्लिकेशन असेल, इंस्टाग्राम असेल, या नावाने आपलं हे चॅनल सुरू आहे। ॲम्बिशियस करिअर अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी ही टेस्ट सोडवलेलीच आहे। आता त्याचं विश्लेषण आपण बघणार आहे। आता मुळात विश्लेषण बघण्या अगोदर एक महत्त्वाची गोष्ट सांगतो की मी लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, सकाळ किमान यापैकी एक चांगला पेपर वाचून काढायचं हे सांगितलं होतं। आता हे तुम्ही वाचलेलं आहे, नोट्स काढलेले आहेत, नोट्स कशा काढायच्या हे मी वर्गामध्ये शिकवलेलं होतं आणि रेग्युलर सर्वांनी न्यूजपेपर घ्यायला सुरुवात केलेली आहे, बरोबर का विद्यार्थ्यांनो? ठीक आहे, आता तुम्ही नोट्स कशा काढायच्या, कोणत्या बातम्या वाचायच्या आणि कोणती बातमी स्किप करायची हेही मी वर्गामध्ये सांगितलेलं आहे। आता त्याच धर्तीवरती म्हणजे 1 एप्रिल 2021 पासून 15 एप्रिल 2021 पर्यंत जी वर्तमानपत्र आपण वाचलेली आहेत, ज्या बातम्या वाचलेल्या आहेत, त्यातलं काय परीक्षेसाठी महत्त्वाचं आहे त्याच्यावरती मी प्रश्न टाकलेले आहेत। मग मल्टीबीट क्वेश्चन जास्त प्रमाणात टाकलेले आहेत। एखादा असा वाटला की नाही वन बीट असावा की जो लगेच लक्षात राहावा, वरवरचा येऊ शकतो, तसा वन बीट पण टाकलेला आहे। मात्र त्याचं विश्लेषण पूर्ण मुळापर्यंत जाऊन मी आता करणार आहे। आता हे मात्र तुम्ही पेपर व्यवस्थित वाचला असेल, त्याचे नोट्स काढले असतील तर नक्की तुम्हाला हे 50च्या 50 प्रश्न सुटले असतील। आता तुम्ही ते सोडवलेत, त्याची उत्तरपत्रिका आम्हाला पाठवलेली आहेच। ठीक आहे, आता मित्रांनो फक्त हे कंटिन्यू ठेवणं गरजेचं आहे। फक्त परीक्षेच्या अगोदर करंटचं पुस्तक घ्यायचं आणि मग वाचून त्यातून परीक्षा द्यायची, ते तितकं मार्क्स देणारं ठरत नाही, स्कोअर तितका होत नाही। म्हणजे समजा कंबाईनचा विचार केला तर 15 प्रश्न ॲव्हरेज असतात, राज्यसेवेचा विचार केला तर 15 ते 20च्या दरम्यान प्रश्न असतात। मग हे या सर्व प्रश्नांची उत्तर आपली बरोबर येणं हे जास्त महत्त्वाचं आहे। आणि त्याच्याबरोबरच इतर विषयांमध्ये जे प्रश्न येतात करंटशी रिलेटेड ते सुटतात। म्हणजे अगदी अर्थवृत्तांत जर आपण चांगला वाचत असेल तर अर्थशास्त्रामधले बरेच प्रश्न सुद्धा त्यामधून कव्हर होतात। आता या 15 दिवसात रिझर्व्ह बँक सुद्धा वाचली असेल, रिझर्व्ह बँकेचा इतिहास बघितला असेल, कोण गव्हर्नर होतं, कोण डेप्युटी गव्हर्नर होतं, किंवा कशी स्थापन झाली, काय झालंय, त्याच्यावरती पण प्रश्न टाकलेत। हा करंटचा प्रश्न नाही का? करंटचा म्हणता येत नाही पण अर्थशास्त्राचा आहे। पण आपल्याला जे पुस्तकामधून वाचून मिळालेलं नाही त्याच्यापेक्षा जास्त डीप नॉलेज आपल्याला इथून मिळतं। मग चालू घडामोडीचं एकच पुस्तक वाचलं आणि त्यानुसार आपली तयारी झाली तर लक्षात राहील का हो सगळं? नाही राहणार। हां, चालू घडामोडींच्या पुस्तकामध्ये मग मॅगझिनमध्ये वाचली तर बऱ्यापैकी कव्हर होऊ शकतं, पण सगळं लक्षात राहत नाही, डीपमध्ये आपल्याला मिळत नाही। मग अर्थवृत्तांत असेल, संपादकीय पानामध्ये असेल, कुतूहलमध्ये असेल, विचारमध्ये असेल, जे तज्ज्ञ लोकांनी आपली मनोगत एखाद्या घटनेवरती व्यक्त केलेली असतात आणि ती आपल्याला जास्त महत्त्वाची होतात की जे परीक्षेमध्ये बरोबर येण्यासाठी, प्रश्न बरोबर येण्यासाठी जास्त उपयोगी ठरतात।
त्याचबरोबर हे काय होतं, याचा अजून काय फायदा होतो वृत्तपत्र वाचण्याचा, की दररोज जर आपण स्पीडनं कमी वेळेत वाचायला मी सांगितलेलं आहे, कसं वाचायचं, कोणती बातमी वाचायची आणि त्याचे डिटेल्स किती स्पीडनं वाचायचे. हे जर स्पीडनं वाचनाची सवय तुम्हाला चांगली लागली तर यामुळं काय होईल, आकलन क्षमता वाढेल आणि आकलन क्षमतेवरती CSAT राज्यसेवेमध्ये गेला तर CSATचे 125 गुण आणि 50 प्रश्न असतात. म्हणजे पूर्व परीक्षेला CSATला सपोर्ट चांगला मिळेल. आता राज्यसेवा मुख्य परीक्षेचा विचार केला तर जवळपास 40% प्रश्न 150 पैकी एका पेपरमध्ये 40% जर पकडले तर 50 ते 60 प्रश्न असे मिळतात की करंटशी रिलेटेड असतात. म्हणजे ॲव्हरेज आपण 50 पकडू, 4 GSचे पेपर आहेत, 50 चोक 200 म्हणजे 150 ते 200च्या आसपास चालू घडामोडीच्या रिलेटेड इतर विषयामधले आपले प्रश्न कव्हर होऊ शकतात, की जे आपण इतरांपेक्षा पुढे जाण्यासाठी खूप मदत होते. मग 150 पैकी समजा तुमचे 100 जरी इतरांपेक्षा तुम्ही पुढे गेलात तर तुमच्या इतका स्कोर होत नाही. म्हणजे स्कोर जास्त झाला मुख्य परीक्षेला 800 मार्कांमध्ये तर त्याचा फायदाच होतो. हे झालं GSच्या 4 विषयांमध्ये 150च्या. मराठी इंग्लिश 100-100च्या आहेत मुख्य परीक्षेला, त्यांचं काय, त्यांच्यामध्ये पण तसंच आहे. डिस्क्रिप्टिव्हचे 50-50 जे गुण आहेत. मग निबंध लेखन, सारांश लेखन, ट्रान्सलेशन, हा जो भाग आहे मराठी आणि इंग्लिशमध्ये तुमचं वर्तमानपत्र चांगलं वाचन असल्यामुळं, तज्ज्ञ व्यक्तींचे विचार वाचलेले असल्यामुळं तुमची भाषा प्रगल्भ बनते आणि मग डिस्क्रिप्टिव्ह पेपरमध्ये 50 इंग्लिशचा आणि 50 मराठीचा, तिथं स्कोर इतरांपेक्षा तुमचा 5-10 मार्कांनी जास्त होतो. म्हणजे तुम्ही इतरांपेक्षा पुढे जाता आणि प्रत्येक ठिकाणी लोकसत्ता किंवा महाराष्ट्र टाइम्स किंवा सकाळसारखे जे चांगले पेपर्स आहेत की जे आपल्या परीक्षेच्या दृष्टीनं जास्त महत्त्वाचे ठरतात, असं जर दररोज वाचन केलं तर तुम्ही नक्कीच पुढे जाता. फक्त यासाठी जास्त वेळ देऊन पण उपयोगाचं नाही. जास्तीत जास्त अर्धा ते पाऊण तासामध्ये 45 मिनिटामध्ये आपला हा सगळा प्रोग्राम उरकायला पाहिजे. त्या स्पीडनं वाचून आकलन करून आपल्या नोट्स होणं गरजेचं आहे. मग रिव्हिजनसाठी, मग चालू घडामोडीसाठी मॅगझिन वाचणं हे ठीक आहे, पण तुम्ही न वाचता डायरेक्ट मॅगझिनवर गेलात तर तितकासा फायदा होणं अवघड होऊन जातं. कारण मॅगझिन एकदा राज्यघटनेविषयी असतील किंवा राज्य घडामोडी असतील तर ते सगळ्या राज्याचे असतील. वैज्ञानिक तंत्रज्ञानचं चालू झालं तर ते सगळ्या बातम्या त्याच्याच असतील. निधन असेल तर निधनाच्या सगळ्या बातम्या असतील आणि ते एकाच वेळी वाचल्यामुळं जास्त आपल्या लक्षात राहत नाही, हे लक्षात ठेवा. हे झालं राज्यसेवेचं. कंबाईंड PSI STI असिस्टंट आणि क्लास 3चं काय, त्यांचं ही तसंच आहे. पूर्व परीक्षेला 15 प्रश्न असतातच, इतर विषयांच्या मध्ये करंटशी रिलेटेड काही प्रश्न असतात. मुख्य परीक्षेला चालू घडामोडी नावाचा टॉपिकच आहे, 10 ते 12 प्रश्न असतातच, ते काही वेळेला 15 पर्यंत पण जातात. मग हे सुद्धा उपयोगाचंच आहे. म्हणजे चालू घडामोडीशिवाय आपण सिलेक्ट होऊ शकत नाही. मग चालू घडामोडी चांगला आणि दररोज करणं गरजेचं आहे. मग त्यासाठी कशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतात त्या आयोगाच्या धर्तीवरती मी प्रश्न तयार करून हे आपल्या ॲम्बिशियस करिअर अकॅडमीच्या विद्यार्थ्यांसाठी ही टेस्ट घेतलेली आहे. त्याचं विश्लेषण आपण पाहत आहे. मित्रांनो, हे लक्षात ठेवा की इथं आत्ता जो प्रश्न आता संपूर्ण महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांसाठी तो ओपन ठेवला आहे की इथं जो प्रश्न मी वाचणार आहे तो डिस्प्ले होईल आणि मग त्याची माहिती मी सगळी सांगेन. पहिलाच प्रश्न बघूया आजच्या असणाऱ्या टेस्टमधला. पहिला प्रश्न आहे, ज्येष्ठ अभिनेत्री शशिकला यांच्याबाबत असत्य नसलेले विधान ओळखा. पहिलाच प्रश्न एक लक्षात ठेवा, असत्य वाचतो आणि थांबतो, असत्य नसलेलं. आणि जरी आपल्याला परफेक्ट उत्तर माहीत असलं तरी पण चुकतो. असत्य नसलेले म्हणजे बरोबर असलेले, बस. मग तिथं आपण काय करायचं, असत्य नसलेल्याला बरोबर करून टाकायचं. म्हणजे आपल्याला बरोबर असणारी विधानं ओळखायची आहेत. बरोबर विधान त्यांचे निधन वयाच्या 88व्या वर्षी झाले, बरोबर आहे, वयाच्या 88व्या वर्षी झाले. ब विधान त्यांचे मूळ गाव सोलापूर होते, हे पण बरोबर आहे.
त्यांनी झिनत या चित्रपटातील कव्वालीमधून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली, हेही बरोबर आहे. मग पर्याय क्रमांक 1 फक्त अ आहे, 2 आहे ब, 3 आहे ब क, 4 आहे अ ब क. पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. बरोबर. चौथा पर्याय बरोबर आहे. मग शशिकला कोण होत्या? अभिनेत्री होत्या. त्यांचं आडनाव काय? शशिकला जवळकर या होत्या. 100 पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलेलं आहे आणि त्यांनी लहान मोठ्या स्टेजवरती वयाच्या 5व्या वर्षापासून छोटे छोटे कार्यक्रमाला सुरुवात केली होती. त्यानंतर त्यांनी चित्रपटामध्ये प्रवेश कधी केला? त्यांना शौकत रिजवी यांनी पहिल्यांदा झिनत या चित्रपटामध्ये संधी दिलेली आहे आणि झिनत चित्रपटामध्ये कव्वालीमधूनच त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात झाली. मग त्यांनी कोणकोणत्या चित्रपटात काम केलंय? 3 बत्ती 4 रास्ता, आरती, सुजाता, अनुपमा, आई मिलन की बेला, गुमराह, वक्त, खूबसूरत या चित्रपटामधून त्यांनी काम केलंय. अजून काय हो? त्यांच्यानंतर त्यांनी मदर तेरेसा यांच्या सोबत सामाजिक कार्य केलं आणि त्यानंतर परत एकदा चित्रपटामध्ये त्यांनी प्रवेश केला. बादशाह, चोरी चोरी, कभी खुशी कभी गम या चित्रपटामध्ये सुद्धा त्यांनी काम केलं. कधी? अगोदर त्यांनी काही चित्रपट बनवले, त्यानंतर सामाजिक कार्य केलं. मदर तेरेसांच्या सोबत सामाजिक कार्यामध्ये सहभागीच होत्या आणि त्यानंतर परत एकदा त्यांनी चित्रपटाच्या कारकिर्दीला सुरुवात केली आणि नंतर हे बादशाह, चोरी चोरी, कभी खुशी कभी गम हे या चित्रपटामधून त्यांनी काम केलं. मग त्यांनी फक्त चित्रपटामधूनच काम केलं का? नाही, मालिकांमधून सुद्धा काम केलेलं आहे. मग त्या कोणकोणत्या मालिका आहेत? जीना इसी का नाम है, दिल देके देखो, अपनापन, सोनपरी या मालिकांमधून त्यांनी काम केलेलं आहे शशिकला जवळकर यांनी. अजून काय हो? वयाच्या 20व्या वर्षी त्यांचं लग्न झालं ओम प्रकाश सहगल यांच्याशी. मात्र तो वैवाहिक जीवन फार काळ टिकलं नाही. ठीक आहे. म्हणजे ज्येष्ठ अभिनेत्री शशिकला यांच्याबाबत आपल्याला माहिती पाहिजे, कारण हा प्रश्न येण्याचं कारण काय? त्यांचं नुकतंच निधन झालेलं आहे, त्यामुळे साहजिकच प्रश्न येऊ शकतो. ठीक आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 2 बघा. माननीय NM कांबळे यांनी खालीलपैकी कोणकोणती पदे भूषवली होती? बरोबर. पर्याय क्रमांक 1 आहे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष होतेच. बरोबर आहे. राज्यसभेचे सदस्य होते, विधान परिषद सदस्य होते आणि चौथा पर्याय आहे वरील सर्व. पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. आता त्यांनी एवढी पद भूषवलेली आहेत, म्हणजे विधान परिषदेचे ते आमदार होते, राज्यसभेचे ते खासदार होते, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे ते अध्यक्ष होते, म्हणजे प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र राज्य काँग्रेसचे अध्यक्ष होते. मग हा प्रश्न NM कांबळेंच्या बाबत का विचारू शकतात का? तर नुकतंच त्यांचं वयाच्या 100व्या वर्षी त्यांचं निधन झालेलं आहे. कोणत्या काळात ते महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष होते? 1982 ते 1986 पर्यंत ते महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष होते आणि त्यानंतर 1988 पासून 92 पर्यंत ते महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष होते. अजून काय? त्यांनी मंत्रीपद सुद्धा सांभाळलेलं आहे, म्हणजे राज्य सरकारमध्ये ते मंत्री होते. गृहनिर्माण, ग्रामविकास, कामगार, वस्त्रोद्योग, मदत, पुनर्वसन मंत्री म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. बरोबर. ठीक आहे. आता हे दोन्ही प्रश्न म्हणजे शशिकला जवळकर यांचंही निधन झालेलं आहे, माननीय NM कांबळे यांचंही निधन झालेलं आहे, त्यामुळं यांच्यावरती प्रश्न येऊ शकतो. आता यामध्ये बघा, 2 निधनाच्या सलग बातम्या आपण घेतल्यावर काय झालं? वयाच्या 88व्या वर्षी शशिकला जवळकरांचं निधन झालं आणि वयाच्या 100व्या वर्षी NM कांबळे सरांचं निधन झालं. 100 वर्ष आणि 88 वर्षे हे आम्ही सगळंच वाचलेलं असतं. मग एका वेळी पुस्तकामध्ये वाचताना सगळेच निधन असतात. कोणाच 100 असतं, कोणाच 76 असतं, कोणाच 88 असतं. मग वेगवेगळे आपण वाचतो आणि पर्यायामध्ये तेच असतात.
जे वाचलेलं आहे यांचं निधन झालेलं वय आहे ते त्यांना टाकायचं, त्यांचं यांना टाकायचं, आणि उलट सुलट झालं की आपण उलट सुलट व्हायला लागतो. त्यामुळं वर्तमानपत्र वाचणं गरजेचं जास्त आहे. म्हणजे एका वेळी हे सगळं येत नाही. पुढचा प्रश्न आहे, बांधवगड व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? हा 1 बीट क्वेश्चन टाकलाय बघा मित्रांनो. जास्त महत्वाचा आहे, वरवरचा वाटतो पण जास्त महत्वाचा आहे. कारण या बांधवगड व्याघ्र प्रकल्पामध्ये नुकतीच आग लागली होती आणि आम्हाला काय आग लावण्याशिवाय दुसरं काय येत नाही. आग विजवायचं कमी, लावायचं जास्त, आणि आग लागलेली असलं तर त्यात रॉकेल टाकायचं, धंदाच आपला, दुसरं काय. असू दे तिकडं, काय घेणं देणं. बांधवगड व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? पर्याय क्रमांक 1 आहे मध्य प्रदेश, 2 आहे महाराष्ट्र, 3 आहे आसाम आणि 4 आहे तामिळनाडू. तर बांधवगड व्याघ्र प्रकल्प मध्य प्रदेश राज्यामध्ये आहे. हा प्रश्न विचारण्याचं कारण काय? आग लागली होती. मग मध्य प्रदेश राज्याचे वनमंत्री कोण आहेत? साहजिकच प्रश्न येऊ शकतो. आणि आपल्याला वाटतं मध्य प्रदेश राज्याचं का विचारावं आमच्या महाराष्ट्रात? चालू घडामोडीशी निगडीत आहे आणि तो पर्यावरणाशी निगडीत आहे. दोन्ही गोष्टीतून प्रश्न येऊ शकतो. तर मध्य प्रदेशचे वनमंत्री आहेत माननीय विजय शहा. ठीक आहे, म्हणून प्रश्न क्रमांक 3चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. त्यानंतरचा प्रश्न आहे 4था, इंडोनेशियाबाबत सत्य विधान ओळखा. बघूया सत्य विधान काय. पर्याय क्रमांक 1 दिलाय, 1700 बेटांचा समूह आहे. इंडोनेशिया हा महासागरातला देश आहे. ठीक आहे, कोणत्या? हिंदी महासागरातला देश आहे. असू द्या. मग इंडोनेशिया हा देश किती बेटांचा समूह आहे? बेट कोणाला म्हणतात तिथनं सुरुवात करू. एखादा असा भूभाग की त्याला चारी बाजूनी संपूर्णपणे पाण्याने वेढलेला आहे, मध्येच जमीन आहे, असा जो भूभाग असतो त्याला बेट म्हणतात. बेट्या नव्हे, बेट. आपण पाहतो ते कळकीचं बेट वेगळं, इथं असणारं बेट वेगळं. चारी बाजूनी पाण्याने वेढलेला भूभाग हा बेट म्हणून ओळखतात. मग अशी किती बेट आहेत इंडोनेशिया या देशामध्ये? तर इंडोनेशिया देशामध्ये 17,000 बेटांचा समूह आहे. इथं देताना प्रश्नात काय दिलंय? 1700 बेटांचा समूह. म्हणजे हे चुकीचं आहे का नाही? 1 0 कमी केल्यामुळे कदाचित बरेच जण फसले असणार आहेत. नक्कीच, कारण 1700 आणि तिथं 17,000 होतं. घोटाळा. म्हणजे आपण पूर्ण बारकाईने वाचणं गरजेचं आहे. पर्याय क्रमांक 1 चुकीचं आहे. सत्य ओळखाय सांगितलंय. दुसरा बघू. दिनांक 4 एप्रिल 2021 रोजी लामनेरे खेड्यावर दरड कोसळली. बरोबर आहे. इंडोनेशिया मध्ये जोरदार पावसामुळं दरड कोसळली होती आणि ते लामनेरे खेड्यावरती ती दरड कोसळलेली आहे आणि त्यामुळेच हा प्रश्न विचारलाय. तिसरा म्हणजे पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. तिसरा पर्याय बघू. पूर्व इंडोनेशियात जोरदार पावसाने पूर आणि भूस्खलन झाले. म्हणजे हे लामनेर खेड पूर्व इंडोनेशियात आहे, इंडोनेशियाच्या पूर्व भागामध्ये आहे. हे 2 आणि 3 बरोबर आहे. पर्याय क्रमांक 4 दिले 2 व 3. पर्याय क्रमांक 4 बरोबर. ठीक आहे, म्हणजे यामधला जो पर्याय क्रमांक 1 चुकीचा होता. सत्य विधान ओळखाय सांगितलं, 2 3 सत्य आहेत, म्हणजे 4था पर्याय तसा आहे. पर्याय क्रमांक 1 मध्ये 1700 बेटांचा समूहाच्या ऐवजी 17,000 बेटांचा समूह आहे, हे लक्षात ठेवा. म्हणून 4चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. त्यानंतरचा प्रश्न आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे पहिले गव्हर्नर यांच्या बाबत बिनचूक विधान ओळखा. बिनचूक लक्षात ठेवा, आपल्याला चूक तेवढं कळतं, बिनचूक म्हणजे बरोबर, म्हणजे चुकीचं नसलेलं. बघूया, म्हणजे आपल्याला बरोबर विधान पाहिजेत, हे टिक मारून ठेवली. अविधान आहे ओस्बर्न स्मिथ हे आरबीआयचे पहिले गव्हर्नर होते, हे बरोबर आहे, अर्थशास्त्रात बघितलंय. पण हा प्रश्न टाकला कसा? करंटचं काय देणं घेणं होतं का? नव्हतं. पण लोकसत्तामध्ये अर्थवृत्तांत या सदरामध्ये रिझर्व्ह बँकेच्या इतिहासात हे सगळं दिलेलं होतं. डिटेल्स चांगली होती, काय हरकत आहे? तुम्ही कंबाईनची परीक्षा देत असाल, PSI ST असिस्टंट आहेच, राज्यसेवा देत असाल आहेत, मग जाता जाता करंटशी रिलेटेड तो प्रश्न येतो आणि होऊन जातो. बिघडलं कुठं? आम्हाला वाटतं आम्ही प्रश्न पुस्तकं 1-2 वाचलेली असतात, त्यामध्ये रिझर्व्ह बँकेचे पहिले गव्हर्नर तेवढे माहीत असतात,
त्यांच्याबरोबर डेप्युटी गव्हर्नर पहिले दोघं जण होते ते कोण आहेत माहीत नाहीत, कुणी काय केलं हे माहीत नाही. मग इतिहासामध्ये मग आपल्या पुस्तकामध्ये ते शॉर्ट नोट स्वरूपात असल्यामुळं फारसं माहिती मिळत नाही, हे वर्तमानपत्रामधून मिळतं. म्हणूनच आपल्याला वर्तमानपत्र वाचणं गरजेचं आहे, तेही पाऊण तास, अर्धा ते पाऊण तास, त्याच्या पलीकडे जास्त वेळ देऊन चालणार नाही. ठीक आहे, पहिलं विधान बरोबर आहे. ब विधान आहे ऑसबर्न स्मिथ यांच्या नावाची शिफारस बँक ऑफ इंग्लंडचे तत्कालीन गव्हर्नर सर मॉन्टेग्यू नॉर्मन यांनी केली होती. हे बरोबर आहे, हे पुस्तकात नव्हतंच ना. बघा, जे रेग्युलर आपण जे पुस्तकं वाचतो त्यामध्ये ह्या नोंदी नाहीत, अभ्यासकांच्या पुस्तकामध्ये आहे. ठीक आहे, मग ते फारसं आम्ही वापरतो आणि रिव्हिजनला ते फारसं मिळत नाही. सर मॉन्टेग्यू नॉर्मन यांनीच त्यांच्या नावाची ऑसबर्न स्मिथ यांच्या नावाची शिफारस केलेली होती. त्यानंतर क आहे, स्मिथ हे 1926 साली इम्पिरियल बँक ऑफ इंडियाचे मॅनेजिंग गव्हर्नर होते. ही बरोबर आहे. ही तिन्हीच्या तिन्ही विधानं बरोबर आहेत. मग पर्याय क्रमांक 1 दिले अ ब, दुसरं दिले ब क, तिसरं दिले अ क, चौथं दिले वरील सर्व बरोबर आहेत. मग अजून आपण काय सांगू शकतो, ऑसबर्न आर्कल स्मिथ हे जे होते ते मूळ ऑस्ट्रेलियन वंशाचे होते, अर्थतज्ञ होते. मात्र त्यांची पहिले रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे पहिले गव्हर्नर ठरले. ते रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना कोणत्या दिवशी झाली? 1 एप्रिल 1935 या दिवशी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची म्हणजे RBIची स्थापना झाली आणि ते पहिले रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर ठरले. मात्र अल्पकाळच ते रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर ठरलेले आहेत. ऑक्टोबर 1936 मध्ये त्यांनी राजीनामा दिलाय. म्हणजे जवळपास 1.25 वर्षाचा काळ म्हणा, 1.25 ते 1.5 वर्षाचा काळ म्हणा, इतकाच ते रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर होते. 1936 साली त्यांनी राजीनामा दिलेला आहे. मग आता त्यांच्याबरोबर हे पहिले गव्हर्नर ऑसबर्न स्मिथ सगळ्या पुस्तकात आहेत, पण पहिले डेप्युटी गव्हर्नर कुठे आहेत? सगळ्या पुस्तकात नाहीत, काही मोजक्या पुस्तकांमध्ये आहेत आणि ते तज्ज्ञ अभ्यासकांच्या पुस्तकामध्ये आहेत, इतरांच्या नाहीत आहे. कारण ते जेव्हा प्रश्न आलेलाच नाही, उद्या येऊ शकतो ना. प्रश्न आल्यानंतर परत डेप्युटी गव्हर्नर शोधत बसण्यापेक्षा आता आलंय तर बघायला काय, 2 डेप्युटी गव्हर्नर आहेत. सध्या रिझर्व्ह बँकेमध्ये 4 डेप्युटी गव्हर्नर असतात, त्यावेळी 2 होते. मग कोणते? जेम्स टेलर आणि हयात खान हे 2 डेप्युटी गव्हर्नर होते. पहिल्यांदा या दोघांची नियुक्ती डेप्युटी गव्हर्नर म्हणून 1935 साली झालेली होती. मात्र जुलै 1936 मध्ये फजली हुसेन यांचा मृत्यू झाला आणि त्यावेळी हयात खान हे डेप्युटी गव्हर्नर होते. त्यांनी राजीनामा दिला आणि युनियनिस्ट पार्टीचे नेतृत्व पंजाबमध्ये त्यांनी केलं आणि 1937 साली ते पंजाबचे मुख्यमंत्री बनले. म्हणजे पहिल्यांदा रिझर्व्ह बँकेचे पहिले डेप्युटी गव्हर्नर बनले ते हयात खान आणि त्यांनी 1936 ला राजीनामा दिला. म्हणजे ऑसबर्न स्मिथ यांच्या अगोदर 1-2 महिने राजीनामा दिला, युनियनिस्ट पार्टीचे नेतृत्व केलं आणि ते पंजाबचे मुख्यमंत्री बनले. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे 5 एप्रिल 1937 ला पंजाब प्रांताच्या मुख्यमंत्री पदाची शपथ हयात खान यांनी घेतली, की जे पहिले डेप्युटी गव्हर्नर होते. अजून एक महत्त्वाची गोष्ट, महात्मा गांधीजींचं म्हणजे आपल्या राष्ट्रासाठी असणारं चले जाओ आंदोलन झालं. त्या चले जाओ आंदोलनाला हयात खान यांनी विरोध केला होता आणि त्यांनी विरोध करून ब्रिटिशांची असणारी ब्रिटिश आर्मीमध्ये प्रवेश केला आणि ब्रिटिश आर्मीचे ते कॅप्टन बनलेले होते भारतीयांच्या विरोधात. बरं असू द्या, ते म्हणू शकतो आपण. म्हणजे हयात खान हे रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर होते आणि इकडे पंजाबचे मुख्यमंत्री पण नंतर बनले, हे लक्षात ठेवा. म्हणून प्रश्न क्रमांक 5चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वरील सर्व. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा 6वा, खाली दिलेल्या वर्णनावरून व्यक्ती ओळखा. आता व्यक्ती ओळखायचं आहे. 6वा प्रश्न आहे अ, ते प्रख्यात नेमबाज प्रशिक्षक होते. दुसरा आहे विधान ब, त्यांचे वयाच्या 79व्या वर्षी त्यांचे निधन झाले. क विधान आहे गगन नारंग आणि अंजली भागवत हे जागतिक नेमबाज त्यांनी घडवले. तिन्ही विधानं वर्णन जर विचार केला तर हे कोणाशी संबंधित आहेत? पर्याय क्रमांक 1 जयदीप कर्माकर, 2 देवदत्त पड्डीकल,
3 संजय चक्रवर्ती आणि 4 रमाकांत आचरेकर. तर हे विधान जे आहेत संजय चक्रवर्ती यांच्याशी संबंधित आहेत. संजय चक्रवर्ती हे नेमबाज प्रशिक्षक होते. त्यांना द्रोणाचार्य पुरस्कार मिळालेला होता, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि पुढचा प्रश्न म्हणून 6व्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. त्यानंतरचा प्रश्न आहे 7वा. सन 2021 मध्ये खालीलपैकी कोणकोणत्या राज्यातील विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या? आता 2021 मध्ये निवडणुका कुणाच्या होत्या बघूया आपण. 2021 साली कोणकोणत्या राज्याच्या निवडणुका आहेत बघा. आपला असणारा भारत असा नकाशामध्ये लक्षात ठेवायचा. मी सांगितलं मॅप रीडिंग करून घेतलंय तुमच्याकडून. लक्षात असं पाठ करून नाही ठेवायचं. कोणत्या ठिकाणी इथं आमचा केरळ आहे, इथं आमचा असा तामिळनाडू आहे, इथं आमचं पुदुचेरी आहे. बघा ही दक्षिण या तिन्हींच्या निवडणुका 2021 मध्ये. आता यानंतर इकडे गेलो, इथं पश्चिम बंगाल आहे आणि इथून असं गेल्यानंतर इकडं जे आहे इथं मध्येच आसाम आहे. बघा इथं दक्षिणेकडची हे 3 म्हणजे केंद्रशासित प्रदेश पुदुचेरी, तामिळनाडू आणि केरळ ही राज्य, इकडं पश्चिम बंगाल आणि आसाम यांच्या निवडणुका, यांच्या विधानसभेच्या निवडणुका 2021 मध्ये झाल्या म्हणा. ठीक आहे. म्हणजे हे असणारे 2021 मध्ये या विधानसभांच्या निवडणुका झालेल्या आहेत. ठीक आहे. म्हणजे आपण मॅप महत्त्वाचा आहे. भूगोलमध्ये तर उपयोगी पडेलच, करंट असेल इतर विषयामध्ये सुद्धा आपण त्याचा उपयोग करून घेऊ शकतो. त्यासाठी तर मॅप रीडिंग चांगलं करून घ्यायचं म्हणजे विसरत नाही हो. खालचे 3 वरचे 2 संपला विषय. आता यामध्ये पर्याय क्रमांक 1 पश्चिम बंगाल आहे, 2 आसाम आहे, 3 तामिळनाडू आहे, 4 वरील सर्व आहे, वरील सर्व संपलं. 4था पर्याय झाला. 7चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. त्यानंतरचा प्रश्न आहे 8वा. न्यायमूर्ती नुतलापती व्यंकटरामण्णा यांच्याबाबत सत्य विधान ओळखा. सत्य पाहिजे आम्हाला. पहिला पर्याय आहे ते भारताचे 47वे सरन्यायाधीश बनले. नाही हो, 48वे बनले म्हणजे ते चुकीचं आहे. आम्हाला सत्य विधान पाहिजे. सध्या 48वे सरन्यायाधीश बनले. दुसरं विधान आहे त्यांचा कार्यकाळ 24 एप्रिल 2021 ते 26 जानेवारी 2022 पर्यंत असेल. याला बरेच जण फसले असतील तर थोडंसं बदल केलाय मी, फार काय नाही. जानेवारीच्या ठिकाणी ऑगस्ट पाहिजे होतं. 24 एप्रिल 2021 पासून 26 ऑगस्ट 2022 पर्यंत एवढा कार्यकाळ या सरन्यायाधीशांचा आहे. म्हणजे रामण्णा, न्यायमूर्ती रामण्णा यांचा कार्यकाळ 24 एप्रिल 2021ला सुरुवात होते आणि त्यानंतर 26 जानेवारी 2022 पर्यंत असायला पाहिजे. हे दुसरं विधान चुकीचं आहे. 26 जानेवारी असं लिहिलंय. बरेच जण इथंही फसले असतील कारण वाचलेलं आहे. ऑगस्टच्या ऐवजी जानेवारी केलं, एवढा बारकावा आपण बघत नाही, त्यामुळे घोळ उठतो. तिसरा पर्याय आहे 17 फेब्रुवारी 2014 रोजी ते सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश बनले होते. हे बरोबर आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या इतर न्यायाधीशांच्या मध्ये त्यांची नेमणूक झाली ती 17 फेब्रुवारी 2014 रोजी. ठीक आहे. 4था पर्याय म्हणजे हे बरोबर आहे. तिसरं 4था पर्याय बघू. कलम 370च्या वैधतेसाठी नेमलेल्या 5 सदस्यीय घटनापीठात त्यांचा समावेश नव्हता. हे विधान चुकीचं आहे. त्यांचा समावेश होता. म्हणजे विधान सगळं बरोबर वाटतं आणि शेवटचा होता किंवा नव्हता जर केलं तर विधान चुकतं. तर 4था पर्याय त्यांचा समावेश होता असतं तर बरोबर आलं असतं, इथं नव्हता लिहिलंय. म्हणजे 8व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. त्यानंतर आता हे जर सांगायचं असेल तर बघा, न्यायमूर्ती रामण्णा यांचा जन्म 27 ऑगस्ट 1957 रोजी पोन्नावरम आंध्र प्रदेश राज्यामध्ये झालाय. पोन्नावरम या ठिकाणी. आता सरन्यायाधीशांचा शपथविधी कोणत्या कलमानुसार होतो? सरन्यायाधीशांचा शपथविधी हा कलम 124 नुसार, घटनेच्या कलम 124 नुसार होतो. मग 47वे सरन्यायाधीश कोण होते? न्यायमूर्ती शरद बोबडे हे 47वे सरन्यायाधीश होते. मग पुढच्या न्यायाधीशांची शिफारस कोण करतात? जे सरन्यायाधीश असतात शेवटचे 47वे सरन्यायाधीश आहेत, त्यांनी 48व्या सरन्यायाधीशांची शिफारस नावाची करायची असते.
आणि त्या नावाची शिफारस कधी करायची तर त्यांच्या निवृत्तीच्या काळाच्या मध्ये 1 महिना अगोदर त्यांच्या नावाची, म्हणजे आपले जे उत्तराधिकारी कोण होणार आहेत त्यांच्या नावाची सरन्यायाधीशांची, नवीन पुढच्या असणाऱ्या सरन्यायाधीशांची घोषणा आपला निवृत्तीच्या काळाच्या शेवटच्या 1 महिन्यामध्ये, म्हणजे 1 महिना अगोदर त्यांनी पुढच्या सरन्यायाधीशांची किंवा त्यांच्या असणाऱ्या उत्तराधिकाऱ्यांची नावाची घोषणा करायची असते, शिफारस करायची असते. ठीक आहे. मग न्यायमूर्ती रामण्णा यांच्या नावाची शिफारस कोणी केली असेल तर न्यायमूर्ती शरद बोबडे यांनी केलेले आहे. म्हणजे जे सरन्यायाधीश असतात त्यांचा कार्यकाळ संपण्याच्या अगोदर 1 महिना अगोदर ते त्या पुढच्या सरन्यायाधीशांची घोषणा करत असतात. म्हणून 8चं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 3. त्यानंतरचा प्रश्न आहे मदाप्पा महादेवप्पा यांच्याबाबत सत्य नसलेली विधाने ओळखा. प्रश्न बघा, सत्य नसलेली म्हटलंय म्हणजे चुकीची पाहिजेत. मग आपण तिथंच फुली मारायचं हो असं पाहिजे. बघूया काय बरोबर काय चुकीचं बघूया, नंतर काय असेल ते. पहिला पर्याय आहे संकरित तांदूळ संशोधनामुळे त्यांना राईस महादेवप्पा म्हणतात. बरोबर आहे. राईस महादेवप्पा हे त्यांना पडलेलं टोपण नाव आहे, हे बरोबर आहे. दुसरा पर्याय बघा, ते कृषी विज्ञान विद्यापीठ धारवाडचे कुलगुरू होते, तेही बरोबर आहे. तिसरा पर्याय त्यांना पद्मविभूषण पुरस्कार मिळाला होता. इथं बरेच जण चुकले असणार आहेत. त्यांना पुरस्कार मिळाले, पद्मभूषण आणि पद्मश्री हे पुरस्कार मिळालेत, त्यांना पद्मविभूषण पुरस्कार मिळालेला नाही. पर्याय क्रमांक 3च चुकीचा आहे, म्हणजे इथं उत्तर 3 यायला पाहिजे. बघूया पर्याय 3. चौथा बघू, त्यांनी पुसा व बॅसॉल्टिक 1 तांदळाच्या प्रजाती तयार केल्या, हे पण बरोबर आहे. म्हणजे 1, 2 आणि 4 हे पर्याय बरोबर आहेत. तिसरा पर्याय त्या उत्तराचं म्हणजे चुकीचं आहे, म्हणजे याचं उत्तर पर्याय क्रमांक 3. अजून यांच्या बाबत काय सांगता येईल? पर्याय क्रमांक 3 काय पाहिजे होतं? पद्मश्री किंवा पद्मभूषण पाहिजे होतं, तिथं पद्मविभूषण आहे म्हणून चुकीचं आहे. आता महादेवप्पांनी 9 प्रगत तांदळाच्या प्रजाती शोधल्यात. आता पूर्वीचं आम्ही बघितलं तर आमच्या भारतातलं तांदळाचं उत्पादन किती होतं? एकराला 20 क्विंटल पेक्षा कमी, म्हणजे 1967-68च्या आसपास किलोग्रॅम मध्ये, म्हणजे जवळपास 20 क्विंटल पर्यंत तांदळाचं उत्पादन आमचं होतं. आणि मग हायब्रिड तांदळाच्या जातींच्या म्हणजे संकरित तांदळांच्या जातीचा शोध लागला. त्या जाती किती उत्पादन देतात? 32.4 ते 36.4, म्हणजे जवळपास 1.25 पट इतकं वाढ आहे. 1.25 पट उत्पादन ह्या संकरित जाती देतात. आणि त्यांचा शोध मदाप्पा महादेवप्पा यांनी लावलेला आहे. मग आता उद्देश काय होता? कमी जागेमध्ये कमी पाण्यामध्ये जास्त उत्पादन आम्हाला तांदळाचं घ्यायचं होतं, म्हणून त्यांनी संकरित जातींचा शोध लावलेला आहे. ठीक आहे. म्हणून प्रश्न क्रमांक 9चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा 10वा प्रश्न, खालीलपैकी कोणते खेळाडू नेमबाज आहेत? होय, आपण चक्रवर्तींच्या बाबत माहिती बघितलेली आहे आणि ते नेमबाज प्रशिक्षक होते. मग त्यांचे शिष्य कोण होते? आम्हाला येणार का नाही हो प्रश्न? आलाच पाहिजे. म्हणजे नेमबाज खेळाडू कोण आहे हे पण आपल्याला बघावं लागणार आहे. पर्याय क्रमांक 1 सुमा शिरूर, पर्याय क्रमांक 2 दीपाली देशपांडे, पर्याय क्रमांक 3 अनुजा तेरे, पर्याय क्रमांक 4 वरील सर्व. हे सर्व नेमबाज खेळाडू आहेत, हे बरोबर आहे. आणि हे कुणाचे आहेत? माननीय संजय चक्रवर्ती यांचेच शिष्य आहेत. मग आणि कुणी आहे बघूया. म्हणजे याचा उत्तर आहे पर्याय प्रश्न क्रमांक 10चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. अजून कोण आहेत शिष्य? अंजली भागवत, लीना शिरोडकर, अनुजा तेरे, राखी सामंत, अभिनव बिंद्रा, आयोनिका पॉल, विश्वजित शिंदे, हे जे आहेत ते संजय चक्रवर्ती यांचे शिष्य आहेत. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न बघूया 11वा, खालीलपैकी सत्यविधान ओळखा. बघूया सत्यविधान. टोकियो ऑलिम्पिक साठी प्रथमच 4 भारतीय नौकानयनपटूंची निवड झाली, हे विधान बरोबर आहे. सत्यविधानच पाहिजे आहे आम्हाला.
ब आहे नेत्री कुमानन ही पहिली भारतीय नौकानयनपट्टू म्हणून टोकियो ऑलिम्पिकसाठी निवड झाली. आता पहिली भारतीय महिला, बरोबर आहे. त्यानंतर क विष्णू सारावानन, केसी गणपती, वरुण ठक्कर आणि नेत्री कुमानन या 4 नौकानयनपट्टूंची टोकियो ऑलिम्पिकसाठी निवड झाली. हेही विधान बरोबर आहे. मग पर्याय क्रमांक 1 आहे अ, दुसरा आहे ब क, तिसरा आहे अ ब क आणि चौथा आहे अ ब. तर तिन्ही विधानं बरोबर आहेत म्हणून पर्याय क्रमांक 3 अ ब क. मग आता ह्या पात्रता स्पर्धा झाल्या कुठं? ओमान या ठिकाणी आशियाई नौकानयन पात्रता स्पर्धा पार पडल्या आणि त्यामध्येच हे 4 जण पात्र ठरलेले आहेत. ठीक आहे, म्हणून 11चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. त्यानंतरचा प्रश्न बघा 12, सगळ्यात महत्वाचा आवडीचा प्रश्न. करोना प्रतिबंधासाठी लसीकरण उत्सव कोणत्या काळात आयोजित केला होता? लसीकरण उत्सव हा शब्द वापरलाय बघा. पर्याय क्रमांक 1 आहे 1 जानेवारी ते 4 जानेवारी 2021, दुसरा 11 एप्रिल ते 14 एप्रिल 2021, तिसरा 1 मे ते 21 मे 2020, चौथा आहे 11 एप्रिल ते 14 एप्रिल 2021. आता त्यामध्ये पर्याय क्रमांक 4 मध्ये थोडंसं हे करा की 2020 आहे त्या पर्याय क्रमांक 4 मध्ये. तर पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. 11 एप्रिल ते 14 एप्रिल 2021 या काळात लसीकरण उत्सव आयोजित केला आणि त्यावेळी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना विरोधातील ही दुसरी लढाई आहे असे मत व्यक्त केलेलं होतं. म्हणून 12चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. त्यानंतरचा प्रश्न बघा 13, कोरोनासाठीची लस आणि निर्माण करणारी कंपनी यांच्यात योग्य जोड्या जुळवा. स्पुटनिक 5, जॉन्सन अँड जॉन्सन, नोवावॅक्स. बघूया, स्पुटनिक 5 किंवा स्पुटनिक व्ही म्हटलं तरी चालतं. मग समोरासमोर 1 2 3 लिहिलेलं आहे. रेड्डीज लॅबोरेटरीज ही स्पुटनिक 5 ही लस निर्माण करणार आहे. जॉन्सन अँड जॉन्सन बायोलॉजिकल ई कंपनी निर्माण करणार आहे. नोवावॅक्स सिरम इन्स्टिट्यूट निर्माण करणार आहे. म्हणजे समोरासमोर दिलेल्या जोड्या अ ब क ला 1 2 3 आहे तसं आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 1 मध्ये 1 2 3 दिलेला आहे बघा. त्यानंतरचा प्रश्न बघा 14, स्पुटनिक व्ही किंवा स्पुटनिक 5 या लसीचे उत्पादन खालीलपैकी कोणत्या कंपन्या करणार आहेत? पर्याय 1 रेड्डीज लॅबोरेटरीज, 2 हेटेरो बायोफार्मा, 3 ग्लँड फार्मा, 4 वरील सर्व. स्पुटनिक व्ही ही लस उत्पादित करणार आहे. पर्याय क्रमांक 4 मध्ये काय आहे हो? अजून कोण? स्टेलिस बायोफार्मा आणि विक्रो बायोटेक हे सुद्धा त्यामध्ये आहेत ही लस निर्माण करण्यासाठी. म्हणून 14चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वरील सर्व. त्यानंतरचा 15वा प्रश्न आहे. अमेरिकेने टिंबटिंब या बेटाजवळील भारतीय सेज म्हणजे स्पेशल इकॉनॉमिक झोन म्हणजेच विशेष आर्थिक क्षेत्र मध्ये दिशादर्शन व सागरी स्वातंत्र्य मोहीम तसेच क्षेपणास्त्र चाचणी ही भारताची परवानगी न घेताच केली. महत्वाचं आहे. पर्याय क्रमांक 1 लक्षद्वीप बेट, दुसरा अंदमान निकोबार बेट, तिसरा कार निकोबार, चौथा उत्तर अंदमान. कुठं? तर लक्षद्वीप बेटाजवळ ही चाचणी घेतलेली आहे. मोहीम केलेली आहे त्यांनी, क्षेपणास्त्र चाचणी आणि स्वातंत्र्य मोहीम. मग कशासाठी? कुठं? तर तो दिवस आहे 7 एप्रिल 2021. मालदीव प्रजासत्ताकाच्या ठिकाणी सागरी स्वातंत्र्याचा अवलंब केला आणि त्यासाठी विनाशिका जहाज USS जॉन पॉल जोन्स, USS जॉन पॉल जोन्स हे विनाशिका जहाज वापरलेलं होतं. आणि हे जे मोहीम काढली किंवा क्षेपणास्त्र चाचणी घेतली ती त्यासाठी भारताची परवानगी घेतली नव्हती. मग अमेरिकेचं काय म्हणणं आहे की आम्ही आंतरराष्ट्रीय नियमांचं उल्लंघन केलेलं नाही, आम्ही काही चुकीचं केलेलं नाही, भारतानं आक्षेप घ्यायची काही गरज नाही, कारण सर्वांना सागरी मोहीम काढता येते असं त्यांचं मत आहे, अमेरिकेचं मत आहे.
असं नका, आपल्याला जास्त महत्त्वाचं आहे ते त्यांचं असणारं विनाशिका जहाज. मालदीव प्रजासत्ताकासाठीच स्वातंत्र्याचा अवलंब केलेला होता आणि त्यासाठी हे विनाशिका जहाज आणि ही मोहीम क्षेपणास्त्र चाचणी अमेरिकेनं केलेली आहे. मग कोणत्या बेटाजवळ केली तर आपल्या असणाऱ्या लक्षद्वीप बेटाजवळ. याच्याबरोबर एक लक्षात ठेवा, आपला जो दक्षिण आशियाई भाग आहे, भारतीय उपखंड त्याला म्हणतात, आणि मग आशियाचा जो दक्षिण भाग आहे त्याला भारतीयाचा उपखंड. त्या भारतीय उपखंडामधला सर्वात जास्त क्षेत्रफळाचा देश आपला भारत आहे आणि सर्वात कमी क्षेत्रफळाचा देश मालदीव आहे. आणि मालदीव प्रजासत्ताकाच्या ठिकाणी हे केलेलं होतं. त्यामुळं आपल्याला कमी क्षेत्रफळाचा देश कोणता असाही प्रश्न येऊ शकतो. हे करंटशी रिलेटेड जाणारा प्रश्न आहे. म्हणजे मालदीव हा भारतीय उपखंडातला सर्वात कमी क्षेत्रफळाचा देश आहे. त्याबरोबर दुसरा अजून एक महत्त्वाचा, मग भारतीय उपखंडावर दुसराही प्रश्न येऊ शकतो. भारतीय उपखंडातील सर्वात पहिल्यांदा निर्माण झालेली नदी कोणती तर ती आपली गोदावरी आहे, म्हणूनच तिला वृद्धगंगा म्हणतात. ठीक आहे, असू द्या. म्हणून 15चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. त्यानंतरचा प्रश्न आहे 16. विधान अ आणि ब आणि खाली दिले वरीलपैकी सत्यविधान. आपल्याला सत्यविधान शोधायचं, बघूया. सन 1961 मध्ये सियरा लिओन या देशाला ब्रिटिशांनी स्वायत्तता दिली. ब सन 1981 मध्ये तेथे प्रजासत्ताक स्थापन झाले. अविधान बरोबर आहे की ब्रिटिशांनी स्वायत्तता दिली 1961ला आणि सियरा लिओन या देशामध्ये 1981ला नाही. ब विधान चुकीचं आहे, तर 1971ला प्रजासत्ताक स्थापन झालं. म्हणजे अ बरोबर आहे. मग पर्याय क्रमांक अ ब यापैकी नाही, तर फक्त अ हे बरोबर आहे. मग ब का चुकीचं आहे तर 1971 साली ते प्रजासत्ताक स्थापन झालं, त्याऐवजी इथं 1981 साली असा उल्लेख केलाय. मग सियरा लिओन हा देश कुठं आहे तर पश्चिम आफ्रिकेमध्ये अटलांटिक महासागराच्या किनाऱ्यावर हा देश आहे. पश्चिम आफ्रिकेच्या पश्चिम भागामध्ये. त्याचं मूळ नाव काय? सियरा लिओनचं मूळ नाव सियरा लिओ हे पोर्तुगीज भाषेतलं आहे. आणि मग त्याचा असणारा मराठी अर्थ काय होतो? सिंहिणीचा पर्वत असा सियरा लिओचा अर्थ होतो. हे कुठं आहे? लोकसत्ता विचारमध्ये ह्या सियरा लिओन बाबत माहिती आलेली होती, हे लक्षात ठेवा. जे जगाच्या गोष्टी पण आपल्याला यातून कळून जातात. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे आरबीआयचे पहिले संचालक मंडळ 8 सदस्यांचे होते. हे विधान चुकीचं आहे. ते 16 सदस्यांचं होतं. म्हणजे हे विधान चुकीचं आहे का नाही? ब इंडियन फायनान्स या वृत्तपत्राने आरबीआयला एक उत्तम व सर्वांग सुंदर संघ दिला असे उद्गार पहिल्या संचालक मंडळाबद्दल काढले. म्हणजे जे पहिलं संचालक मंडळ 16 सदस्यांचं निर्माण केलं त्याबाबत इंडियन फायनान्स या वृत्तपत्राने हे उद्गार काढले. हे ब विधान बरोबर आहे. मग काय खाली वरील असत्य विधान ओळखा. असत्य अ. मग पहिला पर्याय आहे ब, दुसरा अ, तिसरा अ ब, चौथा न ब. मग त्यामधलं बघा पर्याय क्रमांक 2 अ हे उत्तर याचं बरोबर. का? हे असत्य विधान. मग आपल्याला असत्य आहे, असत्य म्हणजे म्हणून 17चं उत्तर आहे अ. आता प्रश्न आहे की पर्याय क्रमांक 2 बरोबर असला. आता मग आरबीआयच्या कोणकोणत्या विभागातून कुणाकुणाची संचालक मंडळामध्ये निवड झाली होती तर मुंबई विभागामधून पुरुषोत्तम दास ठाकूर आणि फामरोज दिनशा यांची निवड झालेली होती. कलकत्ता विभागामधून एडवर्ड बेंथाली आणि बद्रीदास गोयंका यांची निवड झालेली होती. दिल्ली विभागामधून खान बहादूर नवाब आणि सुंदरसिंग मझितिया यांची निवड झाली. मद्रास विभागामधून एम रामचंद्र राव यांची निवड झाली आणि रंगून म्हणजेच यांगून या ठिकाणाहून यू बाह यांची निवड झाली. म्हणजे जो पूर्वीचा ब्रह्मदेश होता, आजचा म्यानमार म्हणून, त्या भागातून. मग तुम्ही म्हणणार आमची रिझर्व्ह बँक आणि त्या ठिकाणी हे म्यानमार ब्रह्मदेशातली माणसं कशी काय निवड झाली होती? त्यावेळी तो प्रदेश हिंदुस्थानला जोडलेला होता. म्हणजे आमच्या असणारे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं आमच्या भारत देशाचं पतचलन नियंत्रणाचं काम केलं आहे. सध्याचा म्यानमार पूर्वीचा ब्रह्मदेशचं नियंत्रणाचं काम केलं आहे. आणि सध्याचा पाकिस्तान आणि या 3 देशांचं, आता पाकिस्तानमध्ये पूर्व पाकिस्तान आणि पश्चिम पाकिस्तान होता, तो पूर्व पाकिस्तान सध्या बांगलादेश बनलं आहे. बांगलादेश हे नाव होण्या अगोदर पाकिस्तानचं
चलन नियंत्रणाचं काम सुद्धा या रिझर्व्ह बँकेनं केलेलं आहे. म्हणजेच रंगून विभागातून यू बाह यांची निवड झाली, हे बरोबर आहे. ठीक आहे, 17चं उत्तर पर्याय क्रमांक 2. त्यानंतरचा प्रश्न, आरबीआयच्या पहिल्या संचालक मंडळामध्ये खालीलपैकी कोणती व्यक्ती समाविष्ट नव्हती? एक आहे सुंदरसिंग मजिथिया, दुसरा आहे यू बाह, तिसरा आहे एम रामचंद्र राव आणि चौथा आहे यापैकी नाही. तर हे तिन्हीच्या तिन्ही होते, त्यामुळं यापैकी नाही समावेश नव्हता असं पर्याय हे विचारलेलं आहे, त्यामुळं पर्याय क्रमांक 4. त्यानंतरचा प्रश्न आहे 19, टाटा उद्योग समूहाबद्दल बरोबर विधाने ओळखा. सन 1926 मध्ये टाटा उद्योग समूह आर्थिक अडचणीत होता. हे विधान बरोबर आहे. म्हणजे आपल्याला असं वाटतं की टाटा उद्योग समूह एवढा कोट्याधीश आहे आणि नुकतंच गेल्या वर्षी आपल्या 2020 मध्ये कोरोनाच्या काळामध्ये टाटा उद्योग समूहातर्फे म्हणजे 1500 कोटी रुपये देशाला कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रतिबंधक कारवाईसाठी दिलेला आहे, देणगी दिलेली आहे. मग इतकी देणगी देणारा उद्योग समूह कधी आर्थिक अडचणीत असू शकेल असं वाटतं तरी का? पण होता 1926 साली आर्थिक अडचणीत होता, हे खरं आहे. पुढचं विधान ब आहे, तेव्हा मुंबईचे प्रसिद्ध सावकार व उद्योजक फामरोज ईदुलजी दिनशॉ की जे आरबीआयचे पहिले संचालक बनले, उद्योजक पण होते. यांनी टाटा उद्योग समूहाला 2 लाख रुपये मदत केली. तर 1926 साली 2 लाख नाही तर 2 कोटीची मदत केलेली होती. बरेच जण यात फसले असणार आहेत, पेपर वाचन तुम्ही केले आणि 2 हा आकडा तसाच टाकलाय, कोटीच्या ऐवजी लाख केलेले आहेत. लाखाचं 12,000 बऱ्याच जणांनी केलं असेल. मग बरोबर विधान फक्त अ आहे. पर्याय क्रमांक 1 अ, 2 ब, 3 अ ब आणि चौथं यापैकी नाही, तर अ बरोबर आहे. अ ब. काही जणांनी तिसऱ्या पर्यायावर उडी मारली असेल, तर उडी मारून असं चालत नाही. बारकावे आपण लक्षात ठेवायचे, म्हणजे परीक्षक परीक्षेमध्ये कसा फसवू शकतो, परीक्षेमध्ये प्रश्न कोणत्या अँगलने येतात ते आपण बघून त्यानुसारच प्रश्नपत्रिका तयार केलेली आहे आणि इथून पुढेही असंच असेल. ठीक आहे, म्हणून 19चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. आणि ते ज्यांनी फामरोज ईदुलजी दिनशॉ जे आहेत ते मुंबई विभागातून आरबीआयचे संचालक होते, हे लक्षात ठेवा. उद्योजक सुद्धा होते. ठीक आहे, त्यानंतरचा प्रश्न आहे 20, सन 1927 साली इंडियन चेंबर ऑफ कॉमर्सची स्थापना खालीलपैकी कोणी केली? जी डी बिर्ला पहिला पर्याय, दुसरा पुरुषोत्तम दास ठाकूर दुसरा पर्याय, तिसरा 1 व 2 आणि चौथा जेम्स टेलर. तर इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्सची स्थापना करणारे बिर्ला आणि ठाकूर हे दोघंही आहेत, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 1 व 2. त्यानंतरचा प्रश्न आहे 21, खालील वर्णनावरून व्यक्ती ओळखा. बघूया. अ आहे, आरबीआयच्या पहिल्या संचालक मंडळात कलकत्ता विभागातून त्यांची नेमणूक झाली होती, बरोबर. 1933 साली 1933 ते 1955 या काळात इम्पिरियल बँकेचे अध्यक्ष होते. क आहे, स्टेट बँक ऑफ इंडियाचे ते पहिले अध्यक्ष होते. आता पर्याय क्रमांक 1 हे कुणाबाबत बघा. सर पुरुषोत्तम दास ठाकूर, दुसरा आहे सर बद्रीदास गोयंका, तिसरा आहे ऑस्बर्न स्मिथ, चौथा आहे हाजी मोहम्मद सईद. लक्षात ठेवा. तर जे पहिलंच विधान जे आहे, कलकत्ता विभागातून नेमणूक झाली होती, कलकत्ता विभागामधून यामध्ये असणारे जे आहेत ते सर बद्रीदास गोयंका आहेत. पर्याय क्रमांक 2 ते भारतीय उद्योजक होते. त्यानंतरचा प्रश्न आहे 22, खालील वर्णनावरून व्यक्ती ओळखा. अलीगढ मुस्लिम विद्यापीठाचे ते कुलगुरू होते, बरोबर. त्यानंतर ब, आरबीआयचे संचालक मंडळात ते दिल्ली विभागातून निवडले गेले होते. आणि क आहे, जमीनदारांच्या संघटनेचे ते सचिव होते. पर्याय क्रमांक 1 होमी मेहता, 2 सुंदर सिंग मजिथिया, 3 ब्रूस, 4 खान बहादूर नवाब. हे चारीच्या चारी आरबीआयचे संचालक होते. चौथा पर्याय खान बहादूर नवाब हे बरोबर आहे. आणि खान बहादूर नवाब यांना 1910 साली नवाब हा किताब मिळालेला आहे. म्हणून 22चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. त्यानंतरचा प्रश्न आहे 23, रंगून विभागातून आरबीआयच्या संचालकपदी कोणाची नियुक्ती झाली होती? मगाशी झालाय विश्लेषणामध्ये. तर यू बाह यांची नियुक्ती होती. पर्याय क्रमांक 1 एम रामचंद्र राव हे मद्रास विभागातून, यू बाह
हे रंगून विभागातून पर्याय क्रमांक 2 हे बरोबर आहे. तिसरा पर्याय JW केली हे काय होतं, रिझर्व्ह बँकेचे कंट्रोल ऑफ करन्सी म्हणजे चलन विभागाचे प्रमुख होते. आणि चौथा आहे दिनशाह म्हणजे फामरोज ईदुलजी दिनशाह हे होते. तर यामध्ये 23चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 युबाह. त्यानंतरचा प्रश्न आहे 24. उत्तराखंड राज्यातील हरिद्वार हे ठिकाण टिंब या नदीकाठी वसले आहे. तर पर्याय क्रमांक 1 ब्रह्मपुत्रा, 2 सतलज, 3 गंगा, 4 गोदावरी. तर उत्तराखंड राज्य ब्रह्मपुत्रा ईशान्येकडे त्यामुळे तिचा प्रश्न येत नाही. गोदावरी आपल्या महाराष्ट्रात ती निघून गेली. सतलज बाजूनं जाते त्याचा काही विषय येत नाही. म्हणजे राहिली ती गंगा. हरिद्वार आता कुंभमेळ्याचा विषय आहे त्यामुळे तो प्रश्न टाकलाय. तर गंगा नदीकाठी वसलेला आहे. ठीक आहे, असू द्या. हा, मग कुंभमेळा कोणकोणत्या ठिकाणी भरतो? भारतातली 4 ठिकाणं आहेत. हरिद्वार उत्तराखंड राज्यातलं, उज्जैन मध्य प्रदेश राज्यातलं, प्रयागराज प्रयागराज म्हणजेच अलाहाबाद ते उत्तर प्रदेश राज्यामध्ये, आणि नाशिक हे आपल्या महाराष्ट्रामध्ये. या म्हणजे हरिद्वार, उज्जैन, प्रयागराज म्हणजेच अलाहाबाद आणि नाशिक या 4 ठिकाणी कुंभमेळा भरतो. म्हणून 24चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. त्यानंतरचा प्रश्न आहे 25. चुकीची जोडी ओळखा. एका बाजूला कंपनीचं नाव आहे आणि दुसऱ्या त्याच्याबरोबर समोर लिहिले त्यांनी निर्माण केलेली लस. जर ते लस आणि कंपनी जुळत नसेल तर ते चुकीचं आहे म्हणायचं. बघूया. झायडस कॅडिला झायकोव्हिड ही लस निर्माण केली आहे. सिरम इन्स्टिट्यूट, नोवावॅक्स, रेड्डीज लॅबोरेटरीज, स्पुटनिक 5 आणि चौथा आहे भारत बायोटेक जॉन्सन अँड जॉन्सन. तर भारत बायोटेक हे पहिले 3 बरोबर आहेत. जॉन्सन अँड जॉन्सन हे भारत बायोटेक नाही तर बायोलॉजिकल निर्माण करत आहे. मग भारत बायोटेकने कोवॅक्सिनची निर्मिती केलेली आहे हे लक्षात ठेवा. मग आणि भारत बायोटेक नाकावाटे दिली जाणारी लस सुद्धा विकसित करत आहे हे लक्षात ठेवा.